तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सुरांच्या शाळेमध्ये. आणि तुम्हाला सांगण्यात खूप आनंद होतोय की आपले 34 सबस्क्रायबर झालेले आहेत. 0 पासून जो जर्नी सुरू केला होता तो 34 पर्यंत पोहोचला आहे. सो थँक्यू सो मच. ज्याही 34 लोकांनी सबस्क्राईब केलंय चॅनलला. आणि इथून समोरचा दूरवरचा प्रवास आपल्याला गाठायचा आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि यस, तुमच्या प्रेमासाठी आणि तुमच्या आशीर्वादासाठी खूप खूप आभार. सुरू करूया पुढच्या लेसनसाठी. आधीच्या लेसनमध्ये आपण 18, 19, 20 हे 3 अलंकार आकारामध्ये बघितले होते. त्यातले 2 अलंकार मी तुम्हाला स्वरात पण म्हणून दाखवले होते. आजच्या या लेसनमध्ये अलंकार नंबर 21 स्वरात आणि आकारात दोन्ही येणार आहे, कारण जरा कॉम्प्लेक्स आहे. सो त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका. आणि तुमच्यासाठी नेक्स्ट लेसनमध्ये काहीतरी गुड न्यूज पण घेऊन येणार आहे. मला थोडीशी त्यासाठी आय हॅव टू डू सम प्लॅनिंग, पण येस, आय विल कम अप. आणि येणाऱ्या लेसनमध्ये तुम्हाला आतापर्यंतचे जे 21 अलंकार आहेत त्या 21 अलंकारांची एक PDF चिटशीट पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये. सो वाट बघत राहा. आणि येस, आजच्या अलंकाराला आपण सुरू करूया. तर जरा याचं पॅटर्न लक्षात घेऊन घ्या. तानपुरा आय होप तुम्हाला ऐकू येईल. तसं आपण सुरू करूया. स्वरात पहिले अलंकार नंबर 21 आरोह. सा ग रे ग सा रे गा मा, म्हणजे सा नंतर आपण रे स्किप केला, ग घेतलाय. सा ग रे ग सा रे गा मा, रे मा गा मा रे गा मा पा, ग प म प ग म प धा, म ध प ध म प ध नी, प नी ध नी प ध नी सा. अवरोह. सा ध नी ध सा नी ध प, नी प ध प नी ध प म, ध म प म ध प म ग, प ग म ग प म ग रे, म रे ग रे म ग रे सा. आय होप तुम्हाला पॅटर्न लक्षात आला असेल. हा जो अलंकार आहे ना, हा अलंकार आपण तिन्ही लईन मध्ये म्हणणार आहे. त्याच्यामुळे हा जेव्हा आपण हार्मोनियम आणि तबल्याच्या साथीने जेव्हा म्हणतो तेव्हा अजूनच खूप सुंदर वाटतो. तर 3 लाईन मध्ये म्हणजे कसं, आता मी तुम्हाला जी सांगितली की मध्य लय, त्यानंतर एक द्रुत लय आणि अतिद्रुत. हे तबल्यात पण नंतर म्हणून दाखवेल, पण आताही बघा, आता जेव्हा आपण याला स्पीड वाढवतो तेव्हा याची मजा आणखी काहीतरी वेगळी येते, तुम्हाला ऐकायला मिळेल. सो आपण स्वरात बघितला, एकदा परत म्हणून दाखवतो. सा ग रे ग सा रे गा मा, रे मा गा मा रे गा मा प, ग प म प ग म प ध, म ध प ध म प ध नी, प नी ध नी प ध नी सा. सा ध नी ध सा नी ध प नी प ध प नी ध प म ध म प म ध प म ग, प ग म ग प म ग रे म रे ग रे म ग रे सा. आणि आता आकार. लय वाढवायची. सा ग रे ग सा रे गा मा, रे मा गा मा रे गा मा प ग प म प ग म प ध, म ध प ध म प ध नी, प नी ध नी प ध नी सा. सा ध नी ध सा नी ध प नी प ध प नी ध प म ध म प म ध प म ग, प ग म ग प म ग रे म रे ग रे म ग रे सा. परत एक लईनी आपण म्हणू. सा ग रे ग सा रे गा मा, रे मा गा मा रे गा मा प ग प म प ग म प ध, म ध प ध म प ध नी, प नी ध नी प ध नी सा. सा ध नी ध सा नी ध प नी प ध प नी ध प म ध म प म ध प म ग, प ग म ग प म ग रे म रे ग रे म ग रे सा. सो हा होता अलंकार 21 3 लईन मध्ये स्वरात आणि आकारात. आय होप तुम्हाला अलंकार पसंत आला असेल. अलंकार नंबर पहिल्यापासून तर अलंकार नंबर 21 पर्यंत आपण हे बेसिक फाउंडेशन पूर्ण कंप्लीट केलंय. यानंतर 1-2 लेसन आपण शॉर्ट, त्यामध्ये थोडं थिअरी मी तुम्हाला सांगेल. स्वर, आकार, ताल कशाला म्हणतो याचं थोडंसं शॉर्ट मध्ये डेफिनेशन, सो तुम्हाला पूर्ण डिटेल माहीत असावं. आणि आता समोरच्या येणाऱ्या सरप्राईज एलिमेंटसाठी आणि नवनवीन परत म्युझिकच्या लेसनसाठी परत एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, तुमच्या अभिप्रायांची मी खूप आतुरतेने वाट बघतोय, ती मला द्यायला विसरू नका. सुद्धा मला मी कुठे मिस्टेक करतोय आणि मला काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे कळेल. जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे लहान मुलापासून अगदी 2 वर्षाच्या मुलापासून ते म्हाताऱ्या 80 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी हे खूप हेल्पफुल आहे. त्यामुळे सगळ्यांना हे शेअर करा. जास्तीत जास्त लोकांचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सो मच.